अंमली पदार्थ विरोधातील मोहिमेत मालवणी पोलीस ठाण्याच्या परिमंडळ 11ने आणखी एक मोठी धडक कारवाई केली आहे। तब्बल 204.60 किलो गांजा, देशी बनावटीचे पिस्तूल आणि 4 जिवंत काडतुसे जप्त करून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 72,30,500 रुपये इतकी आहे। 25 ऑगस्ट रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर दीपक हिंडे व निगराणी पथकाने मालवणीतील गावदेवी मंदिराजवळील परिसरात छापा टाकला। यात वासिफ हुसेन खान वय 48 याच्याकडून विक्रीसाठी ठेवलेला 1 किलो 60 ग्रॅम गांजा जप्त झाला। त्यावरून मालवणी पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। तपासादरम्यान आरोपी संतोष मोरे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील चांदवड टोल नाक्यावर 3 दिवसांचा सापळा रचून त्याला अटक केली। चौकशीत उघड झाले की हा गांजा तो धुळे नाशिक परिसरातील 4 साथीदारांकडून आणत होता। यानंतर मालवणी मड परिसरात 2 संशयास्पद वाहने पकडण्यात आली। पंचासमक्ष झालेल्या तपासणीत 203 किलो गांजा, 1 देशी बनावटीचे पिस्तूल व 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली। प्राथमिक चौकशीत आरोपींनी हा गांजा ओडिशा राज्यातून आणल्याचे कबूल केले आहे। तसेच या कारवाईत 2 4-चाकी वाहने व 5 मोबाईल फोनही जप्त करण्यात आले। संपूर्ण प्रकरणात NDPS ॲक्ट व्यतिरिक्त भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 सह कलम 37(1)(अ) 135 महाराष्ट्र पोलीस कायदा लागू करण्यात आले असून सर्व आरोपी पोलीस कोठडीत आहेत। पुढील तपास सुरू आहे। या यशस्वी कारवाईसाठी अप्पर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग शशिकुमार मीना, सहाय्यक पोलीस आयुक्त नीता पाडवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर दीपक हिंडे व त्यांच्या पथकाने उत्कृष्ट समन्वय साधला। ही धडक कारवाई म्हणजे मुंबई पोलिसांची अंमली पदार्थ विरोधी लढ्यातील एक महत्त्वाची मोहीम ठरली असून यामुळे मादक पदार्थांच्या अवैध व्यवहारांना मोठा आळा बसणार आहे।